हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी करतोय 12th सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा डेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्याच्यामध्ये आपली चालू आहे एक्सरसाइज 4.2. तर चला स्टार्ट करूया आपल्या एक्सरसाइजला. तर एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट. हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे आणि तुम्हाला एक्सरसाइज 4.2 मध्ये असं दिसणार आहे की जवळपास सगळे एक्झाम्पल जे आहेत ते आपण ऑलरेडी इंडेफिनाइट इंटिग्रल मध्ये सॉल्व केलेत. सो 1 to 9 x plus 1 अपॉन अंडर रूट एक्स dx. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. जस्ट आपण काय करणार आहे, रूट एक्स ने काय करूया, दोन्ही टर्मला डिवाइड करून टाकू. सो इंटिग्रेशन 1 to 9 x अपॉन अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट एक्स dx. आता हा न्यूमरेटर मध्ये जो x आहे तो आपल्याला कसा लिहिता येईल, 1 to 9 ह्या x ला मी रूट एक्स इंटू रूट एक्स लिहिणार आणि डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स as it is dx. Now we can cancel the one term, that is root x, and we get integration 1 to 9 root x plus ही टर्म वरती गेली तर ही काय होणार आहे, x raised to minus 1/2. रूट म्हणजे काय, x raised to minus 1/2 आणि ही टर्म वरती गेली की मायनस 1/2 होते. आपण यालाही तसंच लिहून घेऊया, x raised to 1/2. ठीक आहे, dx. आता फक्त याचं इंटिग्रेशन घेऊया. रूट एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, x raised to 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1. सिमिलरली प्लस x raised to minus 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1. आणि याचं लिमिटिंग व्हॅल्यू टाकावी लागेल आपल्याला. काय लिमिटिंग व्हॅल्यू, 1 to 9. जस्ट आता थोडंसं सिम्प्लिफाय करायचं राहिलं. x raised to हे येईल 3/2 अपॉन 3/2 प्लस x raised to 1/2 अपॉन 1/2. ही टर्म असं, आता ही टर्म थोडी सिम्प्लिफाय करून घेऊ. दॅट इज 2 अपॉन 3 x raised to 3/2 प्लस 2 इंटू x raised to 1/2 लिमिट फ्रॉम 1 to 9. आता अप्पर लिमिट पुट करूया. 2/3 इंटू 9 raised to 3/2 प्लस 2 इंटू 9 raised to 1/2. हे झालं अप्पर लिमिट. सिमिलरली पुट दी लोअर लिमिट मायनस 2/3 1 raised to 3/2 प्लस 2 इंटू 1 raised to 1/2. तर आता ही टर्म काय झाली, 2/3 इंटू 9 that is 3 square. So 3 square raised to 3/2 plus 2 into 9 चा स्क्वेअर रूट निघणार आहे 3 मायनस 2 upon 3 into 1 plus 2 into 1 that is 2. 2 upon 3 into, आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, हे येईल 3 क्यूब प्लस 3 to the 6 मायनस 2, हे झालं 2/3 प्लस 2 which is equal to, यातला एक 3 कॅन्सल होईल आणि हे कॅन्सल होईल, that is 2 into 3 square that is 9 plus 6 minus हे होईल 2 plus 3 to the 6 upon 3, 18 plus 6 minus 8 upon 3 which is equal to 18 plus 6 that is 24 minus 8 upon 3. So taking a cross multiplication, 24 into 3 72 minus 8 upon 3 which is equal to 64 upon 3. Hence the solution of our integral is 64 upon 3. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 dx. ठीक आहे, याला आय ने डिनोट करूया. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 dx. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. डिनॉमिनेटरचे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळतील. तर एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 याचे दोन फॅक्टर असतील x प्लस 2 अँड x प्लस 3. ठीक आहे, हे त्याचे दोन फॅक्टर्स. तर आपण हे असं लिहू शकतो, x प्लस 2 इंटू x प्लस 3 dx. आता हा जो न्यूमरेटर मधला 1 आहे, ह्या 1 ला ह्या दोन फॅक्टरचा यूज करून आपण कसं लिहू शकतो,
हा 1 कसा ऍडजस्ट करू शकतो बघा, हा आपण असा लिहू शकतो x प्लस 3 मायनस x प्लस 2 अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज, देअर इज नो चेंज इन डिनॉमिनेटर dx. बघा इथे x हा x कॅन्सल होईल आणि 3 मायनस 2 दॅट इज 1. तर आपल्याला ओरिजिनल स्टेप मिळाली परत. तर आपण ऍडजस्टमेंट कशी केली न्यूमरेटरची, तर 1 ला ह्या दोन फॅक्टरचा यूज करून आपण ऍडजस्ट केलं. आता आपण फक्त काय करूया, त्यांचे सेपरेट टर्म्स करून घेऊ. इंटिग्रेशन 2 to 3 x plus 3 upon x plus 2 into x plus 3, this is first term, and minus x plus 2 divided by x plus 2 into x plus 3 and dx as it is. Now we can cancel this term, x plus 3 cancel, x plus 2 get cancelled, and we get integration 2 to 3 1 upon x plus 2 minus 1 upon x plus 3 dx. आता आपण सिम्पली जसं इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx याचं इंटिग्रेशन आपण log ऑफ x लिहितो, तसंच x प्लस a चेही इंटिग्रेशन आपण log ऑफ x प्लस a लिहितो. तर तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आपल्याला. सो याचं इंटिग्रेशन काय येईल पहिल्या टर्मचं, तर log ऑफ x प्लस 2 and minus log of x plus 3 आणि इंटिग्रेशन आहे 2 to 3. इंटिग्रेशन गोज फ्रॉम 2 to 3. तो आपण ह्या लिमिटिंग व्हॅल्यूज देऊन टाकू. याच्यामध्ये आतमध्ये आपण ब्रॅकेटमध्ये लॉगॅरिथमचा फॉर्म्युला यूज करू शकतो. log ऑफ x प्लस 2 अपॉन x प्लस 3. आपण काय केलं, सिम्पली जर दोन लॉगची सबट्रॅक्शन असेल तर त्यांचं आपल्याला काय घेता येतं, डिव्हिजन 3/2. आता अप्पर लिमिट पुट करा, तर log ऑफ 3 प्लस 2 अपॉन 3 प्लस 3 मायनस लोअर लिमिट पुट करू, log ऑफ 2 प्लस 2 अपॉन 2 प्लस 3 and just simplify these terms. 3 plus 2 that is 5 upon 6 minus log of 4 upon 5. अगेन आपण इथे फॉर्म्युला यूज करू शकतो. सो log ऑफ 5 upon 6 divided by 4 upon 5 upon 6 into हा वरती जर गेला तर 5 upon 4. So log of 25 upon 24. This is our solution. So let's move toward the question number 3. Question 3 बघा, अगदी सोपा क्वेश्चन आहे. cot square x dx याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. तर आपल्याला cot स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, cot स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती नाहीये, पण आपल्याला cosec स्क्वेअरचं माहिती आहे. सो आपण इथे आयडेंटिटी यूज करणार. तर आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस cot स्क्वेअर x इज इक्वल टू cosec स्क्वेअर x. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. सो cot स्क्वेअर x ची व्हॅल्यू असेल cosec स्क्वेअर x मायनस 1. जस्ट हा प्लस 1 इकडे गेला तर मायनस 1 होईल. आता cot स्क्वेअर ची व्हॅल्यू ह्या इंटिग्रेशन मध्ये आपण रिप्लेस करून काय लिहिणार, सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 cot स्क्वेअर x dx. याच्या ऐवजी आपण लिहिणार इंटिग्रेशन 0 to π/4 cosec स्क्वेअर x मायनस 1 dx. सो cosec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन येतं मायनस cot x, याचं इंटिग्रेशन आलं मायनस cot x. सो 0 to π/4. आता फक्त आपण लिमिटिंग व्हॅल्यूज पुट करून टाकू. मायनस cot ऑफ π/4 मायनस π/4 ही झाली अप्पर लिमिटची व्हॅल्यू, मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू पुट करूया, मायनस cot ऑफ 0 मायनस 0. तर बघा, बट cot ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. याची व्हॅल्यू डिफाइंड होत नाही. मग जर एक व्हॅल्यू नॉट डिफाइंड असेल तर ह्या पूर्ण इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय होणार नाहीये, डिफाइंड होणार नाही. आता जरी आपण ही टर्म जर सिम्प्लिफाय करून हे असं लिहिलं, -1 minus π/4, cot π/4 is 1, so -1 minus π/4 and minus times cot, हे मायनस मायनस प्लस होईल, cot 0 and cot 0 is not defined, so the integral does not define. कारण याच्यातल्या cot
cot 0 ची व्हॅल्यू काय होत नाहीये, डिफाईन होत नाही. त्याच्यामुळे ह्या पूर्ण पार्टची व्हॅल्यू काय होणार नाही, डिफाईन होणार नाही आणि आपल्याला ह्या इंटिग्रलचा आन्सर फाइंड करता येणार नाही. तर हा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. लेट्स डिनोट दिस इंटिग्रल विथ I. So I is equal to minus pi by 4, integral goes from minus pi by 4 to plus pi by 4, 1 upon 1 minus sin x dx. तर आता हा क्वेश्चन आपण रॅशनलाइज मेथडने सॉल्व करू. इथेच पहिल्या स्टेप मध्ये रॅशनलायझेशन घेऊन टाकते. तर बघा इथे या dx च्या ऐवजी आपण डायरेक्ट लिहूया 1 plus sin x अपॉन 1 plus sin x. रॅशनलाइज करून घेऊया आपण. आता मल्टिप्लिकेशन घेऊ. इंटिग्रेशन गोज फ्रॉम मायनस पाय बाय 2 प्लस पाय बाय 4. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन येईल 1 plus sin x आणि डिनॉमिनेटरला a मायनस बी a प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. सो 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर x dx. We know the value of 1 minus sin square x, that is cos square x. So minus pi by 4 to plus pi by 4, 1 plus sin x upon 1 minus sin square, that is cos square x. Cos square ने दोन्ही टर्मला डिवाइड करून टाकू. So we get the value 1 upon cos square x plus sin x upon, आता cos square च्या ऐवजी मी असं लिहिते cos x into cos x dx. 1 upon cos square, that is sec square, integration minus pi by 4 to plus pi by 4. This is sec square x plus 1 upon 1 sin upon cos, that is tan x आणि 1 upon cos, that is sec tan x sec x. आता इंटिग्रेशन फक्त आपण काय करूया, दोन्ही टर्मचे इंटिग्रेशन घेऊन टाकू. तर इंटिग्रेशन ऑफ sec square x, which is integration of sec square x, that is tan x, plus integration of sec x tan x, that is sec x. Upper limit is pi by 4 and lower limit is minus pi by 4. Just आता upper and lower limit ची व्हॅल्यू टाकून देऊ. tan of pi by 4 plus sec of pi by 4 हे झालं अप्पर लिमिट मायनस tan of minus pi by 4 plus sec of minus pi by 4, which is equal to tan pi by 4 is 1 and sec pi by 4, cos pi by 4 असतो 1 by root 2, तर त्याचा रेसिप्रोकल म्हणजे sec असेल, तर ही व्हॅल्यू झाली √2 minus tan of minus theta is minus tan theta, so the value is -1 and sec of minus theta is sec theta, so the value is plus √2. ठीक आहे, 1 plus √2 मायनस ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस झाला and minus √2 get cancel and we get the answer 2. Question number 5. आता क्वेश्चन नंबर 5 पण पुन्हा रॅशनलायझेशनचाच क्वेश्चन आहे, तर यालाही सॉल्व करूया आपण. इंटिग्रेशन फ्रॉम 3 to 5, 1 upon under root 2x plus 3 minus under root 2x minus 3, याला रॅशनलाइज करूया. सो मल्टिप्लाय विथ under root 2x plus 3 मायनस च्या ऐवजी येईल प्लस 2x minus 3 and the same term 2x plus 3 plus under root 2x minus 3. ठीक आहे, and dx as it is. ओके, तर आता जस्ट आपण काय करूया, यांचं मल्टिप्लिकेशन घेऊन टाकू. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन येईल अंडर रूट 2x plus 3 प्लस अंडर रूट 2x minus 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला a मायनस, म्हणजे ही जर सगळी टर्म a कन्सिडर केली तर a मायनस बी अँड a प्लस बी हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल डिनॉमिनेटर साठी. तर अंडर रूट 2x plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x minus 3 आणि याचा स्क्वेअर dx as it is. आता बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला जी टर्म मिळणार आहे ती अंडर रूट 2x plus 3 प्लस under root 2x minus 3 and in denominator square and square root cancel, so 2x plus 3 minus 2x minus minus झाला प्लस, हे मायनस जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर प्लस होऊन जाईल dx. आता हा 2x आणि हा 2x कॅन्सल झाला, 3 plus 3 that is 6, so we get integration 3 to 5 under root 2x plus 3 plus
अंडर रूट 2x मायनस 3 अँड डिवायडेड बाय 6. 6 हा कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला तरी चालेल. तर आपल्याला हे असं लिहिता येईल 1/6 इंटिग्रेशन ऑफ 3 to 5. दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन सेपरेटली लिहायचं असेल तर तसंही लिहू शकता. सो अंडर रूट 2x प्लस 3 dx याचं इंटिग्रेशन सेपरेट प्लस इंटिग्रेशन 3 to 5 अंडर रूट 2x मायनस 3 dx असं दोन्ही टर्मचं सेपरेटही लिहू शकता किंवा एका स्टेपमध्ये लिहायचं असेल तरी चालेल. तर बघा याचं इंटिग्रेशन येईल 2x प्लस 3 जर हा रूट जो आहे तो ब्रॅकेट रेस टू 1/2 होतो आणि 1/2चं जे काही असेल इंटिग्रेशन तर ते असेल 1/2 प्लस 1 अँड इन डिवायडेड बाय 1/2 प्लस 1. आणि बघा ह्या एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो 2 आहे, तर ह्या 2 ने डिवाइड करावा लागेल. सो डिवाइड केलं म्हणजे इकडे तो मल्टिप्लाय होईल. प्लस सिमिलरली बघा तर लिमिट द्यायचं राहिलं आपलं 3 to 5 प्लस सिमिलरली 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 multiply by 2. Limit goes from 3 to 5. Okay. 1/6 as it is. 1/2 plus 1 that is 3/2. मग हे झालं 2x plus 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि डिनॉमिनेटरला बघा हे झालं 3/2 इंटू 2 आणि लिमिटची व्हॅल्यू 3 to 5. तसंच ह्या साईडला आपण 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3/2 इंटू 2 अँड लिमिटिंग व्हॅल्यू 3 to 5. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल, हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल. 1/6 जो बाहेर आहे तो ॲज इट इज आहे दोन्ही टर्मसाठी आणि ही टर्म झाली 2x प्लस 3 अपॉन 3 याचं पॉवर आहे 3/2. याची लिमिटिंग व्हॅल्यू 3 to 5 प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3 अँड लिमिटिंग व्हॅल्यू इज 3 to 5. आता लिमिट पुट करून टाकू आपण. पहिलं अप्पर लिमिट 5 पुट केलं तर 5 to 10, 10 प्लस 3 दॅट इज 13, 13 रेस टू 3/2 अपॉन 3 मायनस 3 व्हॅल्यू पुट केली तर 3 to 6, 6 प्लस 3 दॅट इज 9, 9 रेस टू 3/2 अपॉन 3 हे अप्पर अँड लोअर लिमिट पुट केलं. प्लस इथे पण अप्पर लिमिट पुट केलं 5 to 10, 10 मायनस 3 दॅट इज 7, 7 रेस टू 3/2 अपॉन 3 मायनस आता 3 जर पुट केलं 3 to 6, 6 मायनस 3 दॅट इज 3, 3 रेस टू 3/2 अपॉन 3. सगळ्या टर्म मधून 1/3 जर आपण बाहेर कॉमन काढून टाकला तर हा 1/18 होईल. 6 3 18. सगळ्या याच्यातून जर आपण 3 बाहेर काय घेतला तर आता 13 रेस टू 3/2 दॅट इज 13 इंटू रूट 13 असं लिहिता येईल. मायनस हा 9 पण असा लिहिता येईल 9 इंटू अंडर रूट 9 प्लस 7 अंडर रूट 7 मायनस 3 कसा लिहिता येईल 3 अंडर रूट 3. आता हे जस्ट ह्या टर्म्स आपण थोडेसे सिम्प्लिफाय करून टाकू. तर 1/18 इंटू 13 इंटू रूट 13 मायनस 9 इंटू अंडर रूट 9 दॅट इज 3 प्लस 7 अंडर रूट 7 मायनस 3 रूट 3. तर 9 3 चा 27. तर फक्त एवढंच चेंज होईल याच्यात की 1/18 13 अंडर रूट 3 मायनस 27 प्लस 7 रूट 7 मायनस 3 रूट 3 आणि हे असेल आपलं फायनल सोल्युशन. तर 6th क्वेश्चन आहे बघा इंटिग्रेशन 0 to 1 x² मायनस 2 अपॉन x² प्लस 1 dx. खूप सोपा क्वेश्चन आहे. आता ह्या -2 ला जर थोडंसं ॲडजस्ट केलं आपण तर आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करता येईल आणि ॲडजस्टमेंट झाली की आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. x² प्लस 1 -2 -1 मी फक्त +1 -1 ॲड केला न्यूमरेटरमध्ये. जस्ट +1 -1 ॲड केला की आपला क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. तर बघा इथे मी +1 केला आणि -1 केला. तर न्यूमरेटरमध्ये काय झालं 0 to 1 x² प्लस 1 ही टर्म एका ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि 2 - 1 दॅट इज -3 अँड डिवायडेड बाय x² प्लस 1.
आता एक्स स्क्वेअर प्लस 1 ने न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला आपल्याला डिवाइड करता येईल आणि आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. सो इंटिग्रेशन 0 to 1 x square plus 1 divided by x square plus minus 3 upon x square plus 1 dx. आता ही सिमिलर टर्म आहे, ही कॅन्सल झाली. सो इंटिग्रेशन 0 to 1 1 minus 3 upon x square plus 1 dx. आपण दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट करून टाकू. इंटिग्रेशन 0 to 1 1 dx मायनस 3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहून टाकू 1 upon x square plus 1 dx. So the first integration of 1 is x. X ची व्हॅल्यू 0 to 1 minus 3 इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus 1 याचं इंटिग्रेशन येईल tan inverse of x 0 to 1. फक्त आता अप्पर अँड लोअर लिमिट्सच्या व्हॅल्यू ठेवायच्या. 1 minus 0 पहिल्या लिमिटमध्ये व्हॅल्यू ठेवली तर x ची व्हॅल्यू जर 1 पुट करायची आणि नंतर 0 minus 3 into tan inverse of 1 minus tan inverse of 0 which is equal to 1 minus 3 into. आता tan inverse 1 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी आहे टॅनच्या, तर tan 45 डिग्रीसाठी. सो याचा आन्सर येईल π/4 मायनस tan 0 हा किती असतो, 0 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी असते टॅनच्या, तर 0 साठी असते. सो दिस विल 0. सो 1 minus 3 into π/4 आणि आपलं फायनल सोल्युशन झालं 1 minus 3 π/4. हवं तर थोडंसं अजून सिम्प्लिफाय करू, 4 minus 3 π/4. हे झालं आपल्या इंटिग्रलचं आन्सर. आपला नेक्स्ट क्वेश्चन हा ट्रिग्नोमेट्रीवर आहे आणि जिथे जिथे ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन येतात तिथे तिथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावाच लागतो. आता हा क्वेश्चन मध्ये sin 4x sin 3x ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन दिलंय. इथे जर 2 असता, इथे जर हा 2 असता तर आपला क्वेश्चन 2 sin a sin b याचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता आला असता. इथे 2 नाहीये म्हणून आपण काय करणार आहे, तर 2 ने मल्टिप्लाय अँड 2 ने डिवाइड. सो द फर्स्ट स्टेप इज आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय अँड 2 ने डिवाइड. 2 sin 4x sin 3x डिवाइडेड बाय 2 dx. आता हा डिनोमिनेटरचा 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो. 0 to π/4 2 times sin of 4x into sin 3x dx. आता आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. फॉर्म्युला इज 2 sin a sin b cos of a minus b minus cos of a plus b. cos of a minus b minus cos of a plus b हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला तर आपल्याला इंटिग्रेशन काय मिळेल बघा, 1/2 ॲज इट इज याचं इंटिग्रेशन असेल किंवा याची व्हॅल्यू लिहिता येईल 0 to π/4 cos of a ही व्हॅल्यू आहे a ची आणि ही व्हॅल्यू आहे b ची. सो cos of 4x minus 3x minus cos of 4x plus 3x dx. जस्ट सिम्प्लिफाय करूया. 0 to π/4 इंटिग्रेशन cos of 4x minus 3x that is x minus 4x plus 3x that is 7x cos of 7x dx. आता जस्ट यांचं इंटिग्रेशन घेतलं की आपला क्वेश्चन संपला. कॉसचं इंटिग्रेशन असतं sin x मायनस साइन ऑफ 7x डिवाइडेड बाय 7. कॉसचा कोएफिशियंट cos x चा कोएफिशियंट 7 आहे तर त्याने डिवाइड करावा लागेल 0 to π/4. आता लिमिटची व्हॅल्यू पुट करून टाकूया. 1/2 sin of π/4 minus sin of 7 into π/4 upon 7 हे झालं अप्पर लिमिट मायनस sin of 0 minus sin 7 into 0 that is 0 upon 7. अप्पर अँड लोअर लिमिट आपण पुट केलं 1/2 into आता बघा sin π/4 म्हणजे sin 45 डिग्री विच इज 1/√2 मायनस हे झालं sin 7 π/4 अपॉन 7 मायनस sin 0 is 0 आणि पुढची टर्म पण 0 झाली विच इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज
1/√2 मायनस 1/7 इंटू साइन 7π/4. आता हा जो 7π/4 आहे तो आपल्याला कसा लिहिता येईल? 7π/4 बाकीचे टर्म ॲज इट इज लिहूया आपण. याला आपल्याला लिहिता येईल साइन 2π मायनस π/4. 2π मायनस π/4. आता 2π मायनस π/4 म्हणजे हा झाला 7π/4. आता 2π मायनस थिटा हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाईल? तर 2π मायनस थिटा हा फोर्थ क्वाड्रंटला जाईल. फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो म्हणजे साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. सो 1/2 इंटू 1/√2 मायनस 1/7 ही व्हॅल्यू येईल मायनस साइन π/4. ठीक आहे. फोर्थ क्वाड्रंटला कॉस साइन हा निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह π/4. आता हे मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाईल. बाकीचे टर्म ॲज इट इज 1/7 इंटू साइन ऑफ π/4. बघा आता ही व्हॅल्यू कशी लिहिता येईल? 1/2 यातून जर समजा आपण √2 कॉमन घेऊन टाकला तर आपल्याला असं लिहिता येईल. √2 कॉमन घेतला तर हे झालं 1 प्लस 1/7. सो इट बिकम्स 1/2√2. 7 into 1 7. 7 plus 1 that is 8. 8/7. आता 2 ने डिवाइड करून टाकू. 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो 4/7√2 हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. तर आपल्या आय ची व्हॅल्यू आली आहे 4/7√2. हा झाला क्वेश्चन नंबर 7. पुन्हा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. तर √1 प्लस साइन 2x dx याचं आपल्याला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण 1 आणि साइन 2x या दोन्हीच्या व्हॅल्यू पुट करणार आहे. तर बघा हे काय लिहिता येईल? इंटिग्रेशन 0 to π/4 √1 च्या ऐवजी लिहिणार साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर x. आयडेंटिटी यूज केली आपण. प्लस जेव्हा जेव्हा तुम्हाला साइन 2x आणि त्याच्या जोडीला जर +1 असेल तर हीच ॲडजस्टमेंट सगळ्या ठिकाणी करायची असते. सो याच्या जोडीला आपण साइन 2x चा फॉर्म्युला टाकू शकतो 2 sin x cos x. याने काय होतं की आपल्याला एक कंप्लीट स्क्वेअरची टर्म मिळून जाते. तर बघा हे असं लिहिता येईल 0 to π/4 √sin x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर dx. बघा साइन x याला जर a म्हटलं, cos x याला जर b म्हटलं तर a² प्लस b² प्लस 2 टाइम्स ab असा फॉर्म्युला इथे दिसतोय. सो a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आपण त्याच्याऐवजी लिहू शकतो. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला सिंपल इंटिग्रेशन मिळालं साइन x प्लस cos x. आता याचं इंटिग्रेशन काढणं काहीच अवघड नाही. साइन x प्लस cos x चं इंटिग्रेशन घ्यायचं. साइनचं इंटिग्रेशन असेल मायनस cos x आणि cosचं इंटिग्रेशन sin x. Just put the upper and lower limit and you get the solution. So minus cos of π/4 plus sin of π/4 minus हे upper limit झालं, lower limit minus cos of 0 plus sin of 0 minus cos π/4 असतो 1/√2. सो हे झालं मायनस 1/√2 प्लस 1/√2 साइन π/4 पण 1√2 आहे 1/√2 मायनस मायनस cos 0 इज 1 प्लस साइन 0 इज 0. ह्या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. प्लस मायनस कॅन्सल झालं तर 0 हे मायनस मायनस होऊन गेलं प्लस 0 प्लस 1 दॅट इज 1. तर आवर रिक्वायर्ड सोल्युशन ह्या क्वेश्चनचा आन्सर किती आला? 1. अगदी सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 9 हा पण पुन्हा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे. तर हा sin raised to 4x dx याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. इंटिग्रेशन 0 to π/4. आता sin raised to 4x ला sin स्क्वेअर x आणि त्याचा स्क्वेअर असंही लिहिता येईल. आता या साइन स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल आणि ती व्हॅल्यू पुट करून आपण पुढचं क्वेश्चन काय करूया? सिम्प्लिफाय करूया. आता ही टर्म आहे ना थोडीशी आपण सेपरेटली सॉल्व करून घेऊ आणि मग ठेवूया. म्हणजे साइन स्क्वेअर x या साइन स्क्वेअर x एच स्क्वेअर. आता साइन स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवणार 1 मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 2 इट्स स्क्वेअर. बघा हा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस ऑफ 2x इज 2 टाइम्स साइन स्क्वेअर x आणि जर इथं प्लस असेल तर इथे कॉस स्क्वेअरची टर्म येते.
आणि हा 2 काय केला, फक्त जस्ट हा 2 काय केला, इकडे गेला तर तो डिवाइड झाला आणि तीच टर्म इथे आपण लिहिली आहे. तर बघा आता न्यूमरेटरचा जर स्क्वेअर केला तर 1 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज 4. आणि पुन्हा ह्या कॉस स्क्वेअर 2x च्या ऐवजी पुन्हा आपल्याला काय व्हॅल्यू टाकता येईल, मी जसं सांगितलं की 1 प्लस कॉस ऑफ 2x चा फॉर्म्युला असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x. मग ह्या कॉस स्क्वेअर 2x, हे बघा इथे जर 2x अँगल असेल तर इथे त्याचा हाफ येतो. मग इथे जर समजा 2x असेल, इथे जर समजा 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे पण 2 ने करावं लागेल, तर ती व्हॅल्यू येईल 4. ती व्हॅल्यू काय येईल 4x. म्हणजे आपण ह्या कॉस स्क्वेअर 2x च्या ऐवजी व्हॅल्यू काय टाकू शकतो, तर 1 प्लस कॉस ऑफ 4x अपॉन 2 अशी व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो. तर ती व्हॅल्यू आपण पुट करू. बघा हा जो 4 आहे ना तो मी एकदाच बाहेर लिहिते आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस आता कॉस स्क्वेअर 2x च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, बघा कॉस स्क्वेअर 2x च्या ऐवजी आपण लिहिणार आहे 1 प्लस कॉस ऑफ 4x अपॉन 2 ही ह्या कॉस स्क्वेअर 2x ची व्हॅल्यू. आता ह्या सगळी व्हॅल्यू ह्या साइन स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर याच्या ऐवजी ही व्हॅल्यू आपण काय करणार, ह्या इंटिग्रेशन मध्ये रिप्लेस करणार. तर बघा इंटिग्रेशन I गोज फ्रॉम 0 टू पाय बाय 4 याच्या ऐवजी लिहिणार आपण 1/4 1 मायनस 2 cos of 2x plus 1 plus cos of 4x upon 2 dx. आणि ह्या सगळ्याला जो हा 1/4 होता तो कॉमन. आता 1/4 आपण बाहेर लिहू शकतो इंटिग्रेशनच्या 0 टू पाय बाय 4 1 मायनस 2 cos 2x प्लस आता ह्या दोन्ही टर्म सेपरेट करून लिहिल्या तर ते होईल 1/2 प्लस कॉस ऑफ 4x बाय 2 dx. आता बघा इथे 1 आहे आणि इथे 1/2 आहे, म्हणजे 1 प्लस 1/2 झाला 3/2. तर आपलं इंटिग्रेशन काय होणार आहे 1/4 इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 1 प्लस 1/2 दॅट इज 3/2 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस कॉस ऑफ 4x अपॉन 2 dx. आता याचं इंटिग्रेशन घेऊन टाकू आपण 1/4 ॲज इट इज. इंटिग्रेशन घेतलं 3/2 इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे, 1चं इंटिग्रेशन येतं x मायनस 2 कॉस ऑफ 2x चं इंटिग्रेशन येईल साइन ऑफ 2x आणि x चा जो कोएफिशियंट असतो त्याने डिवाइड करायचं प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन 4x अपॉन हा 2 जो होता तो ॲज इट इज आणि ह्या 4 ने पण आपल्याला डिवाइड करावा लागेल, सो डिवायडेड बाय 4. हे झालं याचं इंटिग्रेशन आणि अप्पर आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यूज आपल्याला लिहावे लागतील. तर बघा 1/4 इंटिग्रेशन तर 3/2 इंटू पाय बाय 4 मायनस हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला साइन ऑफ 2 इंटू x ची व्हॅल्यू पाय बाय 4 प्लस साइन ऑफ 4 इंटू पाय बाय 4 डिवायडेड बाय 4 टू जा 8. हे झालं अप्पर लिमिट मायनस आता लोअर लिमिटची व्हॅल्यू टाकू 3/2 इंटू x ची व्हॅल्यू 0 म्हणजे हे झालं 0 मायनस साइन ऑफ 2 इंटू 0 दॅट इज साइन 0 मायनस ही पण व्हॅल्यू 0 येईल प्लस साइन 0 आणि साइन 0 इज 0. तर हा पुढचा पूर्ण जी टर्म आहे ती 0 होऊन जाईल. पुढचा पूर्ण ब्रॅकेट हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे हा पूर्ण ब्रॅकेट 0 येईल. तर आपल्याला मिळालं 1/4 इंटू हे बघा 3 पाय अपॉन 4 टू जा 8 मायनस 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज मायनस साइन पाय बाय 2 प्लस हा 4 आणि हा 4 कॅन्सल झाला ही व्हॅल्यू आली साइन पाय अपॉन 8. तर 1/4 ॲज इट इज 3 पाय अपॉन 8 ॲज इट इज साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 1 सो मायनस 1 अँड साइन पाय इज 0 साइन पाय असतो 0 तर ही पुढची व्हॅल्यू पण 0 होऊन जाईल. तर आपल्याला आन्सर जे मिळते 1/4 इंटू हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार आहे बघा 3 पाय मायनस 8 अपॉन 8 विच इज इक्वल टू 3 पाय मायनस 8
upon 32. 3 pi minus 8 upon 32. So this is our required solution. असा होता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊ. तर नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन -4 to 2 1 upon x square plus 4x plus 13 is equal into dx. तर याच्यामध्ये बघा डिनॉमिनेटरला जे आहे ती कंप्लीट स्क्वेअर टर्म नाहीये. तिला जर आपण कंप्लीट स्क्वेअर टर्म बनवलं तर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर याला काय करावं लागेल, आपण त्याला कंप्लीट स्क्वेअर करूया. 1 upon x square plus 4x. जर मला याचा कंप्लीट स्क्वेअर करायचा असेल तर मला थर्ड टर्म ही +4 पाहिजे. +4 मी काय करणार, ऍड करणार आणि +4 मायनस करणार. जस्ट +4 ऍड अँड सबट्रॅक्ट केला आणि आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. -4 to 2 1 upon. आता ह्याच्या ऐवजी मला ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी मला काय लिहिता येईल बघा. याच्या ऐवजी मला लिहिता येणार आहे x plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा याचा कंप्लीट स्क्वेअर झाला. प्लस 13 minus 4 that is 9 dx. आता 9 म्हणजे 3 स्क्वेअर लिहिता येईल. सो इंटिग्रेशन -4 to 2 1 upon x plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर dx. आता ही जर टर्म आपण x डिनोट केली आणि ही टर्म जर a डिनोट केली तर 1 upon x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1 upon x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx याचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल आणि तो फॉर्म्युला आहे 1 upon a tan इनवर्स ऑफ x upon a प्लस सी. असा तो फॉर्म्युला आहे. फक्त आपण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये प्लस सी लिहित नाही. तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. फॉर्म्युला अप्लाय केला तर काय मिळालं बघा. 1 upon a ची व्हॅल्यू आहे 3. सो 1 upon 3 tan इनवर्स ऑफ x that is x plus 2 and a ची व्हॅल्यू आहे 3. हे झालं आपलं इंटिग्रेशन आणि त्याची लिमिटिंग व्हॅल्यू आहे -4 to 2. आता जस्ट लिमिटिंग व्हॅल्यू टाकून दिलं की आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. तर 1 upon 3 tan इनवर्स ऑफ पहिली व्हॅल्यू आहे 2. सो 2 plus 2 upon 3 हे पहिलं झालं. अप्पर लिमिट झाली ही व्हॅल्यू. 1 upon 3 tan इनवर्स ऑफ -4 plus 2 upon 3 ही झाली लोअर लिमिटची व्हॅल्यू. सिम्प्लिफाय करायचं राहिले. 2 plus 2 that is 4. So tan inverse of 4 upon 3 and minus 1 upon 3 into tan inverse of -2 upon 3. 1/3 कॉमन घेता येईल. हे होईल tan इनवर्स ऑफ 4 upon 3. हा जो मायनस आहे तो बाहेर निघेल. सो हे झालं प्लस tan इनवर्स ऑफ 2 upon 3. तर हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. हीच आहे आपल्या इंटिग्रलची व्हॅल्यूज. फर्दर सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल. तर हा होता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 11 पण पुन्हा आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवणार आहे. तर इंटिग्रेशन 0 to 4 1 upon √ 4x minus x स्क्वेअर. तर आपल्याला काय, जर +4 टर्म असेल तर आपल्याला आपला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जातं. तर आपण याला +4 आणि -4 ऍडजस्ट करूया. जस्ट +4 आणि -4 ऍडजस्ट स्टेप काय बघा. 0 to 4 1 upon √ आता थोडीशी ऍडजस्टमेंट करणार आहे आपण. काय करूया, 4 मायनस इन ब्रॅकेट x स्क्वेअर -4x प्लस 4. मी ह्या टर्मला ऍडजस्ट करून कशी लिहिली बघा, की हा x स्क्वेअरचा जो मायनस साइन होता हा मायनस साइन कॉमन घेतला, बाहेर घेतला, तर ही टर्म झाली प्लस, ही प्लसची टर्म झाली मायनस आणि ही जी मायनस टर्म होती ही आपण आधी घेतली. ही टर्म आपण काय घेतली, आधी घेतली. तर किंवा मग आपण हे रिराईट करून असंही लिहू शकतो, हे -4 आधी लिहा आणि +4 लिहा. म्हणजे रिराईट करून हे बघा, याच्यातून आपण मायनस साइन कॉमन काढला. मायनस साइन जर कॉमन, ही प्लसची जी टर्म होती ती आपण आधी लिहिली, यात ह्या बाकी सगळ्या टर्म मधून मायनस साइन कॉमन घेतलं, तर हे आपल्याला सोल्युशन मिळालं. आता आपल्याला पुढचं काम आपलं खूप सोपं होऊन जाणार आहे. बघा, इंटिग्रेशन 0 to 4 1 upon √ ऑफ 4 that is
टू स्क्वेअर मायनस, आता ह्या सगळी ब्रॅकेट म्हणजे एक कम्प्लीट स्क्वेअर झाला, एक्स मायनस 2 चा कम्प्लीट स्क्वेअर झाला बघा, एक्स स्क्वेअर ह्या दोघांचा गुणाकार म्हटल्यावर मायनस 4x प्लस 4 dx. ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा एक फॉर्म्युला अप्लाय करता येईल. कोणता फॉर्म्युला की इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. तर याचं इंटिग्रेशन काय येतं, याचं इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. तर तोच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहे. तर फॉर्म्युला अप्लाय केल्यावर काय होईल बघा, इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन येईल. हा बघा इथे एक्सच्या एच्या ऐवजी आहे 2 आणि एक्सच्या ऐवजी आहे एक्स मायनस 2. तर ह्या व्हॅल्यू फक्त रिप्लेस करायच्या. तर ह्या व्हॅल्यू रिप्लेस केल्यावर काय मिळणार आपल्याला, साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे एक्स मायनस 2 अपॉन ए म्हणजे 2 आणि अप्पर आणि लोअर लिमिट ठेवून द्यायचं आणि आपलं काम संपलं. सो साइन इनवर्स ऑफ 4 मायनस 2 अपॉन 2 पहिले अप्पर लिमिट पुट केलं मायनस साइन इनवर्स ऑफ 0 मायनस 2 अपॉन 2, साइन इनवर्स ऑफ 4 मायनस 2 अपॉन 2 that is साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन 2 मायनस साइन इनवर्स ऑफ मायनस 2 अपॉन 2 which is equal to साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ मायनस 1. आता हा साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, तर ही मायनस व्हॅल्यू बाहेर निघली. तर हे झालं साइन इनवर्स ऑफ 1 प्लस साइन इनवर्स ऑफ 1 दॅट इज 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ 1. पण 1 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगलसाठी आहे, तर पाय बाय 2 साठी आहे. सो 2 टाइम्स पाय बाय 2, 2 टू गेट कॅन्सल अँड वी गेट द सोल्युशन पाय. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आलं पाय. तर 12 नंबरचा क्वेश्चन काय बघा. आता हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचा आहे. जसं आपण याच्या आधीचा 11 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय ना, अगदी त्याच मेथडने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन अंडर रूट 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर dx. तर आपण काय करणार आहे, तर एक्स स्क्वेअर मधून मायनस साइन जर समजा कॉमन घेतलं 0 टू 1 अपॉन अंडर रूट 3 प्लस बघा इथे मायनस साइन जर कॉमन घेतलं तर ही एक्स स्क्वेअर मायनस 2x येईल टर्म. बघा इथून मायनस साइन कॉमन घेतलं आपण, हे साइन मायनस कॉमन घेतलं आणि ह्या पण प्लसचं काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल आणि हा dx होता ॲज इट इज. आता आपल्याला कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी इथे आपल्याला टर्म पाहिजे +1, इथे टर्म +1 पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन अंडर रूट 3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x +1 मायनस 1. बघा हा मी ब्रॅकेट लिहिलाय, ब्रॅकेटचं यूज व्यवस्थित बघा. आपल्याला आतमध्ये +1 पाहिजे. आता +1 पाहिजे म्हणजे समजा जर ही मायनस टर्म मी ह्या ब्रॅकेटमध्ये घेऊन जायची असेल तर ती माझी आतमध्ये गेल्यावर प्लस होईल, कारण याच्या ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय साइन आहे, मायनस साइन आहे. म्हणून ही मायनस टर्म आतमध्ये जाताना काय होईल, प्लस होऊन जाईल. तर हेच इंटिग्रेशन असं लिहिता येईल आपल्याला 0 टू 1 अपॉन अंडर रूट 3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट +1 dx. हा जो +1 होता तो ॲज इट इज आहे आणि हा जो -1 आहे तो आतमध्ये गेल्यामुळे प्लस झाला, कारण त्याच्या बाहेर इथे काय साइन आहे, मायनस साइन आहे. ठीक आहे. आता आपलं क्वेश्चन ऑलमोस्ट सॉल्व्ह झालाय. 1 अपॉन अंडर रूट हा 3 आणि हा 1, 3 + 1 दॅट इज 4 मायनस, आता कंप्लीट स्क्वेअर झाला. कुणाचा कंप्लीट स्क्वेअर, तर x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा हा तो झाला कंप्लीट स्क्वेअर. आता ही टर्म पुन्हा अशी लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन अंडर रूट 4 दॅट इज 2 स्क्वेअर मायनस x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कुठला फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला याच्यासाठी, तर याच्यासाठी आपल्याला जो मागे आपण फॉर्म्युला बघितला तोच अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशन साइन इनवर्स ऑफ
x that is x minus 1 upon a that is 2 and integration goes from 0 to 1. आता अप्पर लिमिट टाकूया. साइन इनवर्स ऑफ 1 minus 1 upon 2 हे अप्पर लिमिट झालं मायनस साइन इनवर्स ऑफ 0 minus 1 upon 2 तर 1 minus 1 that is 0 साइन इनवर्स ऑफ 0 मायनस साइन इनवर्स ऑफ मायनस 1/2 मायनस साइन बाहेर घेतलं साइन इनवर्स ऑफ 0 ॲज इट इज हे झालं प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2 तर साइन 0 इज 0 सो ही व्हॅल्यू 0 झाली प्लस साइन इनवर्स 1/2 ही साइनच्या कुठल्या अँगलसाठी व्हॅल्यू येते तर π/6 साठी येते तर याचा आन्सर येईल π/6 दॅट इज 30 डिग्री. सो आवर सोल्युशन इज π/6. हे झाला क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 13. आता क्वेश्चन नंबर 13 हा बाय पार्ट्सने सॉल्व करायचा क्वेश्चन आहे कारण याच्यामध्ये दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिसतंय बघा. एक्स हे एक अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि साइन एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ह्या दोघांचा प्रोडक्ट दिलाय म्हणून आपल्याला बाय पार्ट्सचा यूज करावा लागेल. सो बाय पार्ट्स रूल काय सांगतो लेट रूल नुसार लेट म्हणजे LIATE हा लेट रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे जर तुमच्या क्वेश्चन मध्ये लॉगरिथमिक फंक्शन असेल तर ते पहिल्यांदा घ्या त्याच्यानंतर ह्या सिक्वेन्सने आपल्याला काय करायचे फंक्शन घ्यायचे. आपल्याकडे अल्जेब्रिक फंक्शन आलंय हे अल्जेब्रिक आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक तर याला आपण फर्स्ट फंक्शन म्हणूया आणि याला सेकंड फंक्शन म्हणूया आणि बाय पार्ट्स वापरूया. सो बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा यूज केला तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय सांगतं त्याच्यानुसार आपल्या इंटिग्रेशनचा आन्सर काय येईल बघा. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन काय आहे तर साइन एक्स dx आणि आता बघा याला आपल्या लिमिटची व्हॅल्यू ठेवायची ह्या पूर्ण टर्मला फक्त या इंटिग्रेशनला टाकायचं नाही तर ह्या पूर्ण टर्मला लिमिटची व्हॅल्यू पुट करायची मायनस मोठं इंटिग्रल 0 to π/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज एक्स स्मॉल इंटिग्रल साइन एक्स dx आणि हे मोठ्या इंटिग्रलचा dx असा हा बाय पार्ट्सचा रूल वापरायचा आहे. चुकून इथे छोट्या इंटिग्रलला फक्त तुम्ही जर लिमिटची व्हॅल्यू टाकली आणि बाकीच्या टर्म तसेच ठेवलं तर तुमचा आन्सर चुकेल. म्हणून एक्स इंटिग्रल ऑफ साइन एक्स dx करून आणि मग त्याच्या पूर्ण ब्रॅकेटला तुम्ही लिमिटची व्हॅल्यू अप्लाय करायची. बघा काय होईल एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस ऑफ एक्स 0 to π/2 मायनस इंटिग्रल 0 to π/2 एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 साइनचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस एक्स आणि हा डेरिव्हेटिव्हचा dx ॲज इट मायनस एक्स कॉस एक्स π/2 to 0 आपण एकच वेळेला लिमिटची व्हॅल्यू टाकू. हे मायनस बाहेर आलं तर मायनस मायनस झाला प्लस इंटिग्रेशन 0 to π/2 कॉस एक्स dx कॉसचं इंटिग्रेशन येईल साइन सो वी गेट मायनस एक्स कॉस एक्स 0 to π/2 प्लस कॉसचं इंटिग्रेशन आलं साइन एक्स 0 to π/2. आता अप्पर अँड लोअर लिमिटची व्हॅल्यू पुट करून टाकूया. एक्सची व्हॅल्यू π/2 टाकली तर मायनस π/2 कॉस ऑफ π/2. आता 0 जर टाकला x इंटू 0 एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर पुढचं सगळं इंटिग्रेशन आपलं 0 येईल तर इथे प्लस 0 लिहून टाकूया आपण अँड प्लस साइन ऑफ π/2 मायनस साइन ऑफ 0. ठीक आहे सिम्प्लिफाय करूया मायनस π/2 कॉस 90 डिग्री असतो 0 म्हणजे हे झालं 0 प्लस साइन 90 असतो 1 आणि साइन 0 असतो 0 सो साइन 0 इज 0 हे झालं 0 प्लस 1 दॅट इज 1. आपल्या इंटिग्रेशनचा आन्सर आलं 1. अगदी सोपा क्वेश्चन होता फक्त बाय पार्ट्स यूज करायचं होतं. आता आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. क्वेश्चन नंबर 14 बघा. तर 14 मध्ये पण आपल्याला बाय पार्ट्सचा यूज करावा लागेल कारण इथे एक अल्जेब्रिक फंक्शन आलाय आणि दुसरं
इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलंय, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, बाय पार्ट्स यूज करायचं आहे. तर बाय पार्ट्स यूज करताना लेट रूल जर वापरला तर आपलं फर्स्ट फंक्शन असेल हे टॅन इनवर्स आणि सेकंड फंक्शन असेल एक्स. सो आपण याला थोडंसं रिराईट करून घेऊ. I इज इक्वल टू 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू एक्स dx. कारण लेट रूल काय सांगतो की आधी इनवर्स घ्या आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन घ्या. तर हे झालं फर्स्ट फंक्शन आणि हे झालं सेकंड फंक्शन. आता आपण बाय पार्ट्स यूज करू. सो बाय युजिंग बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा वापर केला तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि लिमिटच्या व्हॅल्यू द्यायच्या 0 to 1 मायनस एक मोठं इंटिग्रेशन 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स अँड इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन dx. हे झालं आपलं बाय पार्ट्स वापरून. आता सिम्प्लिफिकेशनचा पार्ट उरलाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 0 to 1 मायनस इंटिग्रेशन टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 dx. तर बघा ही टर्म असंही लिहिता येईल आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू टॅन एक्स, मी एक्स स्क्वेअरची टर्म आधी लिहिली, डिवायडेड बाय 2 0 to 1 मायनस. आता हे कसं लिहिता येईल, तर हा 2 कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला 0 to 1 एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता बघा इथे जर समजा न्यूमरेटरमध्ये इथे आपण +1 -1 जर केला तर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. तर तीच ॲडजस्टमेंट आपल्याला करायची, +1 -1 करायचं आहे. तर बघा काय होईल, एक्स स्क्वेअर टॅन एक्स अपॉन 2 0 to 1 हे इंटिग्रेशन तसंच ठेवलं थोड्या वेळ, -1/2. जर +1 -1 केला तर इंटिग्रेशन 0 to 1 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही पहिली टर्म येईल, -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही दुसरी टर्म येईल dx. आता ह्या सिमिलर टर्म आहे ह्या कॅन्सल झाल्या तर आपल्याला इंटिग्रेशन याच्यातून पण 2 कॉमन लिहू शकता तुम्ही बाहेर. एक्स स्क्वेअर टॅन एक्स 0 to 1 -1/2 इंटिग्रेशन 0 to 1 1 minus 1 upon 1 plus x square. आता याचं इंटिग्रेशन लिहून टाकूया. तर 1/2 एक्स स्क्वेअर टॅन एक्स 0 to 1 -1/2 1चं इंटिग्रेशन येईल x मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल टॅन इनवर्स ऑफ एक्स 0 to 1. आता शेवटची स्टेप आपली लिमिट व्हॅल्यू पुट करायची. अप्पर लिमिट पुट केलं 1 स्क्वेअर दॅट इज 1 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस, आता 0 जर पुट केला तर पुढची टर्म 0 होऊन जाते, काही लिहायचं नाही, डायरेक्ट लिहून टाकायचं. 1 पुट केला तर 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 आणि एक्सची व्हॅल्यू 0 टाका तर पुढची टर्म असेल -0 मायनस मायनस प्लस टॅन इनवर्स ऑफ 0. हे झालं लिमिट पुट. सिम्प्लिफाय करूया. 1/2 टॅन इनवर्स ऑफ 1 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलला असते तर π/4 ला. तर हे आन्सर आलं π/4. -0 काही लिहायची गरज नाही. -1/2 1 मायनस अगेन π/4 आणि टॅन 0 हा काय असतो तर 0च असतो, म्हणजे ती पण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. सो हे झालं π/8 4 2 8 मायनस 1/2 इंटू 1 दॅट इज 1 मायनस मायनस पुन्हा प्लस झालं π/8. तर ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर π/8 प्लस π/8 दॅट इज 2π/8 मायनस 1/2. सो इट बिकम्स π/4 मायनस 1/2. हे आपलं झालं सोल्युशन क्वेश्चन नंबर 14. आता हा क्वेश्चन नंबर फर्स्टचा हा शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 15. इथे पण बाय पार्ट्सच वापरायचं आहे आपल्याला. आणि बाय पार्ट्स वापरताना बघा, तर हे झालं तुमचं फर्स्ट फंक्शन आणि हे झालं सेकंड फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन आधी आणि नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं. तर हे फर्स्ट आणि हे सेकंड फंक्शन आणि आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरूया.
तर बाय पार्ट्स वापरल्यानंतर काय मिळेल, एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि लिमिटची व्हॅल्यू टाका मायनस इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी derivative of first function that is derivative of x into integral of second function that is e raised to minus x dx. हे झालं by using by parts. x e raised to minus x चं इंटिग्रेशन येईल e raised to minus x आणि मायनस साइन, हे मायनस साइन पुढे देऊया, 0 टू इन्फिनिटी मायनस 0 टू इन्फिनिटी घेतलं, x चा डेरिव्हेटिव्ह आला 1 आणि याचं इंटिग्रेशन येईल e raised to minus x अपॉन मायनस dx. हे मायनस साइन जर पुढे गेलं तर प्लस होऊन जाईल, सो मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स. आपण लिमिटची व्हॅल्यू एकदाच टाकणार आहे म्हणून पहिलं लिमिटची व्हॅल्यू तसेच ठेवल्या, ई रेस टू मायनस एक्स dx. आता याचं इंटिग्रेशन पुन्हा ई रेस टू मायनस एक्स अपॉन मायनस 1 येईल, तर हे प्लसचं मायनस होऊन जाईल, 0 टू इन्फिनिटी मायनस ई रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी. तर आता फक्त लिमिटचे व्हॅल्यूज टाकून देऊ बघा, मायनस एक्स ही रेस टू मायनस आहे ना, ही टर्म खाली आली तर प्लस होऊन जाईल, 0 टू इन्फिनिटी मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स 0 टू इन्फिनिटी. आता लिमिटिंग व्हॅल्यू टाकूया, तर इन्फिनिटी अपॉन ई रेस टू इन्फिनिटी म्हणजे ही पहिली टर्म 0 होऊन जाईल, मायनस आणि हे मायनस आणि आतलं मायनस, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 अपॉन ई रेस टू 0 दॅट इज 1. हे झालं पहिलं ब्रॅकेट, मायनस इन्फिनिटी पुट केलं तर इन्फिनिटी अपॉन 0 दॅट इज इन्फिनिटी. सो ही टर्म झाली मायनस 0 अँड मायनस 1 अपॉन ई रेस टू 0. तर हे काय आलं बघा, पहिला टर्म 0 मायनस 0 मायनस 1 अपॉन ई रेस टू 0 दॅट इज 1. हे झालं 1. सो मायनस साइन आतमध्ये गेलं तर आन्सर आलं +1. तर आपल्या 15 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आलाय आपलं +1. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण कंप्लीट झालाय, 15 क्वेश्चन त्यातले कंप्लीट झाले. नेक्स्ट जे क्वेश्चन नंबर 2 आहे 4.2 मधला, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.